नमस्कार, मी अश्विनी किचन यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला मग आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा। हे साहित्यामध्ये आपण मुरमुऱ्याचा चिवडा बनवलेला आहे। झटकेपट खायला चविष्ट असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी तुम्हाला या पद्धतीचे मुरमुरे घ्यायचे आहेत। मी इथे अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत। आता हे आपण छान चाळणीने चाळून घेऊया। हे तुम्हाला स्वस्त दरात बाजारामध्ये मिळून जातील। चला मग या पद्धतीची चाळणी घ्यायची आहे आपल्याला। आता आपण यामध्ये चाळून घेऊया। लाया टाकूया आपण यामध्ये। छान चाळूया। लायामधली डस्ट म्हणा, घाण म्हणा, बुरा म्हणा सगळं निघून जातो। अशा पद्धतीने आपल्याला हे लाया मुरमुरे साफ करून घ्यायचं आहे। सर्व मुरमुरे आपण मस्त छान असे चाळून घेतलेले आहे, साफ करून घेतलेले आहेत। त्यातली सर्व डस्ट आपण काढून घेतलेले आहे। बघा या पद्धतीने डस्ट निघालेले आहे। इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपल्याला मुरमुऱ्यासाठी मस्त अशी चटणी वाटून घ्यायची आहे। इथे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते आपण यात टाकून घेऊया। मध्यम तिखट बनवणार आहे त्याप्रमाणे मी इथे लाल तिखट घेत आहे 1.5 चमचा। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मसाला घेऊ शकता। मी इथे लाल मसाला घेतलेला आहे। चला मग आपण याला छान जाडसर वाटून घेऊया। आपली मिक्सरमध्ये छान अशी वाटून झालेली आहे। हे बघा या पद्धतीने तुम्ही चटणी वाटून घ्यायची आहे। या चटणीने तुमच्या मुरमुऱ्याच्या चिवड्याला खूप छान चव येणार। चला मग आता आपण फोडणीची तयारी करूया। कढई गरम झालेली आहे, आपण यात तेल टाकूया। तेल थोडं जास्त टाकायचं आहे। तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचं आहे। जिरे छान फुललेले आहेत बघा तुम्ही। आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया। 1 वाटी शेंगदाणे घेतलेत मी। आता हे कमी गॅसवर तुम्हाला छान परतून घ्यायचं आहे। कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे शेंगदाणे आपल्याला। जितके शेंगदाणे आपण छान तळून घेणार तितकं चिवड्याला छान खमंग चव येणार। शेंगदाणे छान तळत आलेले आहेत तुम्ही बघू शकता। आता आपल्याला यामध्ये डाळ टाकायचं आहे 1 वाटी। डाळ छान आपण कुरकुरीत तळून घेऊया। कमी गॅसवर करायचं आहे म्हणजे छान चव उतरते आपल्या चिवड्यामध्ये। मुरमुऱ्याचा चिवडा खूप छान चविष्ट लागतो। डाळ छान तळलेला आहे तुम्ही बघू शकता। याने चिवड्याला खूप छान फ्लेवर येतो बघा। बबल्स आलेत। आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता छान आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा की हे सर्व जिन्नस तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। कमी फ्लेमवर हे आपल्याला छान तळून घ्यायचं आहे। यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर। कोथिंबीरीने पण छान चव लागते मस्त। आपण यामध्ये तेलात आपण कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर टाकल्यानंतर याचा सुगंध काही वेगळाच येतोय, खूप छान येतोय। असा सुगंध पूर्ण आपल्या चिवड्यामध्ये उतरणार आहे। सर्व जिन्नस आपण कुरकुरीत तळून घ्यायचा आहे। त्याचं कारण की आपल्या मुरमुऱ्याचा चिवडा नरम पडत नाही, तो छान कडक राहतो आणि त्यालाही छान चव लागते। तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता। तो कुरकुरीत छान तळून झालेला आहे। कोथिंबीर पण छान कडक झाली, कढीपत्ता पण छान कडक झालेला आहे। आता हे पण एका प्लेटमध्ये
काढून घेऊ आणि लाल मसाला आपण यात टाकूया, ज्या तेलमध्ये आपण सर्व तळून घेतलेलं आहे, शेंगदाणे वगैरे. आणि आता गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे, कारण तेल आपलं भरपूर तापलेलं आहे. यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे अर्धा चमचा हळद, धना पावडर 1 चमचा टाकायचा आहे, चाट मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे, तो ऑप्शनल आहे. मी गॅस बंद केलेला आहे. छान मसाले आपण परतून घेऊया. थोडीशी हिंग टाकूया आपण. चवीपुरते मीठ टाकायला विसरू नका. हे सर्व जिन्नस छान परतून घेऊया. आता हे सर्व मुरमुरे आपण या कढईमध्ये टाकून घेणार आहोत. तुमच्या कढईमध्ये जेवढे मुरमुरे बसते तेवढे तुम्ही टाका. नंतर तुम्ही सर्व मिक्स करू शकता एका मोठ्या भांड्यात घेऊन. लक्षात ठेवा, मी गॅस बंदच ठेवलेला आहे. जो मसाला आपण तेलात तळला होता तो मसाला सर्व आपण या मुरमुऱ्यामध्ये टाकलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने मुरमुरे आपले मिक्स करून झालेले आहेत. शेंगदाणे, डाळवं हे सर्व आपण, कोथिंबीर, कढीपत्ता तळलेला आहे तो पण यामध्ये टाकणार आहोत. शेंगदाणे वगैरे जे काही आपण तळलेले आहेत ते आपण आधी मसाल्यामध्ये टाकले असते ना, सगळं मसाला या शेंगदाण्याला, डाळव्याला लागला असता, कढीपत्त्याला लागला असता आणि ती चव या मुरमुऱ्यामध्ये उतरलेली नसती. म्हणून आपण हे सर्व जिन्नस नंतर टाकायचं आहे. आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. या मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये असा मिक्स चिवडा घेतलेला आहे तो आपण टाकूया. याच्याऐवजी तुम्ही लसणाचा चिवडा सुद्धा घेऊ शकता. ती पण टाकूया आपण यामध्ये. खारी बुंदी आहे आणि पिवळी शेव आहे, ती पण आपण 1-1 वाटी टाकायची आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव करूया. याने पण आपल्या चिवड्याला खूप छान चव लागते, खूप चविष्ट लागतो आपला चिवडा. हलक्या हाताने आपण सर्व काही मिक्स करून अर्धा किलोच्या हिशोबाने आपण चिवडा बनवलेला होता. या पद्धतीने आपला चविष्ट असा चिवडा तयार झालेला आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.